चला मॅच ऑन करूया आपण. पहिला बॉल जगदीश आलेत, जगदीश भिंगारकर. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा अगदी आम्हाला इथे केले. सुरुवात आपण मैदानामध्ये आपण करतो. पहिला बॉल अवांतर चेंडू इथे आलाय. भरत पाटील जो ऑन स्ट्राईक आहेत. महत्वाची मॅच आहे. थोडासा टप्पा इथे अगदी बाउन्स केला. जगदीश भिंगारकर म्हटले तर त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्याचा अनुभवाचा वापर पहिला जरी व्हाईट बॉल आला असला तरी त्याची रिकव्हरी डॉट बॉलने त्यांनी केले. आमचे संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी सन्माननीय समीर शेठ पाटील साहेब आणि संपूर्ण आमचे ग्रामस्थ त्यांचं लक्ष सध्या त्या मॅचकडे जिथे पिसारवेला सामना सुरू आणि एक टप्पा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फार महत्त्वपूर्ण लढत. पहिल्या फेरीतील 5वी लढत, परंतु आजच्या रचनेतील ही 7वी लढत तुम्हाला सध्या बघायला मिळते. पुन्हा एकदा फॉलो केलं बॅट्समनला. चांगला बॉल इथे बघायला मिळाला. भरत पाटील म्हटले तर एक अग्रेसर फलंदाज जो नेहमी आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. जगदीश भिंगारकर यांना आपल्याला बघायला मिळतं. पहिला बॉल व्हाईट आला, त्यानंतर डॉट बॉल त्यांनी फेकला. त्याच्यानंतर भरत पाटील यांचं कमबॅक चौकार तिथे आला आणि पुन्हा एकदा जगदीश भिंगारकर यांचा डॉट बॉल देखील आपण बघितलाय. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव. शॉर्ट्स केलेला खेळाडू जो होता तो आता सध्या मिड ऑनला बोलवला गेलाय. डीपमध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन असे फिल्डिंगचे व्यवहार असणार. हा नेक्स्ट बॉल भरत पाटील स्पिन केल्या बॉलला टर्न केलाय. लगातार 2 चेंडू निर्धाव इथे फेकलेत. दिशा देण्याचं काम केलंय. शॉर्ट लेगचा खेळाडू चांगली फिल्डिंग. 1 रन या बॉलवर मिळेल. धाव मात्र पूर्ण केले. बॅटकट आपल्याला बघायला मिळेल. मेन अंबरच्या भूमिकेमध्ये आपण सध्या विनोदजी पाठी, सत्यवान काकडे सरांना आपण लेग अंबरच्या भूमिकेमध्ये बघायला मिळेल. सँडी पालकर सध्या मॅच रेफरीचं काम निभावत असताना महत्वाची लढत आहे. संपूर्ण आमचा परिवार ऑर्गनायझर कमिटी सध्या मॅचला एन्जॉय करते. पुन्हा एकदा चांगला बॉल जगदीश भिंगारकर. आणखीन एक चांगला चेंडू. षटक मात्र संपलाय. पहिली ओव्हर संपली. 1 चौकार आला, परंतु देखील या ओव्हरमध्ये त्यांनी जगदीश भिंगारकर यांना धावा खर्च केल्या फक्त 6. कोणती विकेट त्यांना मिळाली नाही, परंतु सुरुवात मात्र मैदानामध्ये चांगली झाली गोलंदाजीतून. पहिलं षटक संपलंय आणि बॅटिंग करणारा वाकडी 40+ संघ जाऊन पोहोचलाय 6 वर. नेरे संघ पुन्हा एकदा बामणडोंगरी संघाविरुद्ध 2 हात करतोय. पिसारवाच्या स्पर्धेमध्ये प्रवीण चौरगे खूप चांगल्या लयमध्ये दिसलेत. स्पेशली यंदाचा सीझन अनेक मोठमोठ्या संघाने त्यांनी परास्त केलेत. मला तर बामणडोंगरी संघाविरुद्ध ही त्यांची 3री लढत आहे. याच्या अगोदर आपण बघितलं होतं बामणडोंगरी संघाला त्यांनी स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये विजयशेठ ठाकूर यांच्या स्पर्धेमध्ये परास्त केले. तर सुपर ओव्हरमध्ये मेगा फायनल आपण बघितली होती. बेलोलीच्या मैदानामध्ये बामणडोंगरी संघानं परास्त केले होते. बिग फाईट झाले होते आणि आज पिसारवेच्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकत्र आहेत. मॅचकडे आपण जाऊया. गोलंदाजच्या मार्कवर नाना आलेत. लेटगट केल्या बॉल तिथे थांबवले गेल्या. पॉइंटचा खेळाडू गलीमध्ये अगदी चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट झाले. दुसरे साठी निघाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 आणि 3 रन पूर्ण. शैलेश शेठ पाटील यांच्याकडून रेड बुल आहे, त्यामुळे आता रेड बुलचे मानकरी 1 रेड बुल 2 रेड बुल दोन्ही खेळाडूंना मिळतील यात मात्र शंका नाही. नाना सध्या गोलंदाजच्या मार्कवर आहेत. पहिल्या बॉलवर 3 धावा पूर्ण केलेत. 6 बॉलमध्ये 8 वर पोहोचलेत भरत पाटील आणि नामदेव जमदार यांनी फक्त 1 बॉलचा सामना केला. ते डॉट केले होते आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंड कडे. चांगला बॉल बाउन्स केलं. लेंथ अँड लाईन मध्ये पिचिंग झालेला बॉल. बॉडीचा वेध घेत असताना पंच आम्हाला
जरूर सांगतात लेग्स बायच्या स्वरूपाने रन आली आहे. एक्स्ट्रा स्वरूपाने याची नोंद केली जाईल. नामदेव जमदाडे यांच्या खात्यामध्ये डॉट जोडलं जाईल. संतोष जळे यांच्याकडून वाकडी संघाला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. हे संपायर कट्टर समर्थक संतोष जळे यांच्याकडून. अजित चला मैदानामध्ये. अजित गवते थर्ड अंपायरची मागणी केली. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल. भरत जे स्ट्रायकर एंडकडे आहेत. खरं तर 3 बॉल अगदी बघितलं आपण 3 रन बघितलं पहिल्या बॉलवर. संघाचं टोटल आपण बघितलं तर आमचे स्कोरर प्रेम मला माहिती देत आहेत की धावा झाले टोटल 9. संदेश लगेच मिस्टेक सुधारा. लेग स्पाइकचे पकडून 10 रन आहेत हे लक्षात घ्या. ऑन स्क्रीन भरत जे ऑन स्ट्राईक आहेत. नाना आक्रमण केलंय जमिनी समांतर लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चाला डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षक होते तिथे. रन मात्र पूर्ण केले गेले. धावसंख्येचा टोटल आपण पाहिलं तर 12 धावांपर्यंत मजल मारले आतापर्यंत. पहिला डाव लेट कट केलाय भरत पाटील यांची नजाकत बघायला मिळाली. बॉल चाललाय लॉंग लेगला आणि हा आलेला दमदार चौकार. 4 रन. प्रत्येक वर्षी आपण ही स्पर्धा पाहतो. कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषक 2025 चौथी रात्र. खरं तर आपण बघतो उद्या मेगा फिनाले या स्पर्धेचा. 4 संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये आपण बघितलेत. 2 सामने जिंकलेत मोहो 40+ ना. आजच्या रजनीमध्ये 2 सामने जिंकलेत पडगे 40+ ना. आणि हे पहिल्या फेरीतील 5वी. हा ये आक्रमक फटका होता. बॅटच्या रडारमध्ये आला. मिड ऑन मध्ये खेळाडू होते. लॉंग ऑन मध्ये खेळाडू होते. 2 रन साठी निघालेत. चांगली फिल्डिंग तिथे लॉंग ऑन मध्ये बघायला मिळाली. देवराम गोवारी यांना आपण लॉंग ऑन मध्ये बघतो. चांगली फिल्डिंग त्याने आतापर्यंत केले. 2 बॉल त्यांच्याकडे ट्रॅव्हल होताना आपण बघितले. हा अंतिम बॉल ना भरत पाटील यांचा अक्रॉस द लाईन. रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन या बॉलवर पूर्ण करत असताना बघा हे दुसऱ्यांदा झालेत. अजून 2 रेड बॉल. सागर दादा दोघांना 4 रेड बॉल त्याने मिळवलेत आतापर्यंत. शैलेश दादा पाटील यांच्याकडून पारितोषिक आहेत. 2 षटकं संपलेत. धावा झाली तेच पंच. रनआउट चेक करायचं आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. त्यांना चेक करायचं आहे. त्यांच्याकडे जो DRS आहे त्याचा वापर त्याने केलाय. प्रवीण चोरगे बाले यंदा काय भलत्याच फॉर्म मध्ये बघितले. बाली इज बॅक. नॉट आउट. 3 रन मिळतील. धावसंख्या 2 ओव्हर नंतर झाले. बॅटिंग करणारा वाकडी 40+. 21 या धावसंख्या फलकावर नंतरची लढत होईल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना नेरे 40+ आणि नेवाली 40+. दोन्ही कॅप्टन आपण आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक करण्यासाठी आपण तयार व्हायचं आहे. 10.50 सध्याचा करंट रन रेट. राम पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालेत. सलामीला आलेले वाकडी संघाचे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये सेट आहेत. 10 बॉलमध्ये 19 धावा केलेत भरत पाटील यांना. 2 बॉलमध्ये नामदेव जमदाडे यांनी जरी रन केले नसली तरी लेग्स बायच्या स्वरूपानं रन जरूर झाले होते. ती सांघिक कोथ्यामध्ये जोडली गेली. हॅलो, वाकडी संघाला पुन्हा एकदा खुशखबर आहे. ते संघासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. हे तुमचे कट्टर समर्थक संतोष जळे साहेब यांच्याकडून. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्प्युटर बॉक्स. क्या बात आहे. मोटिवेशन सध्या केलं जाते. मोटिवेट केलं जाते फलंदाजी करणाऱ्या वाकडी संघाच्या फलंदाजांना.
भरत पाटील स्टँड अँड डिस्पॅच. खेळाडू फार दूर आहेत. एक टप्पा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार रन आलेत. राम यांचं स्वागत केलंय. चौकार भरत पाटील म्हटले तर लेजंड खेळाडू. हॅलो. त्याचप्रमाणे उत्कृष्ट प्रकवाद वादक जे रेवण उभे यांच्याकडे सुद्धा प्रत्येक षटकासाठी 200 रुपये बक्षीस आहे. राम तयार झालेत बॉलिंग ट्रॅकवर. रनवे मध्ये थोडंसं अडथळा. तर आता 12 वाजून गेले. जवळपास 1 वाजतोय आणि आता साईजचा वाढदिवस सुरू झालाय. साईज कुठे आहे? रोज तो उपस्थित होता. आज तो लवकर झोपलाय. फुलटॉस होता. बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल आणि झेल टिपला जाईल. पहिला धक्का भरत पाटील यांच्या खेळीचा अंत. वाकडी संघाने 25 या धावसंख्या फलकावर पहिला विकेट गमावलाय. निलेश जुबेकर ज्यांना झेल टिपला. बघा मयूरदादा पाटील देखील अजून थोडस जागे येते. नेरेच्या मॅचकडे त्यांचं लक्ष का नाही? कारण नेरे 40+ ते खेळणार आहेत आणि मॅनेजमेंटची सगळी जबाबदारी त्यांच्यावर असते. 2.2 चेंडूचा खेळ संपला. पहिला धक्का लागल्या वाकडी संघाला. भरत पाटील 12 बॉलमध्ये 23 धावा त्यांनी केल्या. चांगला स्टार्ट त्यांनी केला. यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. 25 वर सध्या संघ पोहोचलाय. संजय चोरघे बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये दाखल झालेत. मिडल ऑर्डर मधील एक उत्कृष्ट खेळाडू आणि तेवढेच चांगले फलंदाज आणि तेवढेच चांगले गोलंदाज देखील संजय चोरघे जे मैदानामध्ये आलेत. राम सज्ज होत असताना फुलटॉस बॉल होता. पॉवर जनरेट केली. फिल्डर बॉल खाली येत असताना निलेश जुवेकर ज्यांना हा दुसरा झेल टिपलाय. भरत पाटील यांचा एक झेल आणि संजय चोरघे यांचा आणखीन एक झेल. आणखीन एक खेळाडू बाद. नेरे टीमला अजून 2 धावांची गरज आहे सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. 10 बॉलमध्ये. क्या बात आहे. काय दमदार परफॉर्मन्स दिला. यंदा काही वेगळ्याच भलत्या फॉर्म मध्ये हा संघ जिंकलाय आणि प्रवीण सरगे स्पेशली 11 बॉलमध्ये 30. मागील मॅच मध्ये दमदार इनिंग. मॅच कडे आपण जाऊया. अभिनंदन टीम. स्वर्गीय जीतू 11 चेअरमन नेरे सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला. श्रद्धांजली चषक पिसारवी मध्ये यापेक्षा चांगला आनंद असू शकत नाही. यंदा जल्लोष होईल कारण ए लॉट आणि बी लॉट मधून ते पुढे गेलेत. त्याच्यामुळे आता चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पाहते नेरे गाव. त्यांना शुभेच्छा आपण इथूनच देऊया. मॅच कडे आता लक्ष केंद्रित करूया आपण. राम गोलंदाजी करतायत. 3 बॉल त्यांनी फेकलेत. मागील 2 बॉलमध्ये 2 विकेट मिळालेत ऑन हॅट्रिक. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत. रामदास खुटले हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक एकदा जोरदार आल्या राम यांच्यासाठी. 3 बॉल 3 विकेट. विकेटची आणि क्रिकेटची खरी हॅट्रिक. ओरिजिनल हॅट्रिक त्यांनी इथे मिळवले. विकेट हॅट्रिक. समीर दादा पाटील या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक यांच्याकडून या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक राम यांच्यासाठी. क्या बात आहे. आणि एक कॅप सुद्धा त्याच्या बरोबर. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक यांच्यासाठी 1000 आणि कॅप. आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीरदादा पाटील. 40+ लेजेंड खेळाडू. बक्षिसांची खैरात आज अगदी बघितलं. विनोद पाठे जे सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो. खरं तर त्यांनी पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये झलकावलं आणि त्यांना स्पोर्ट्स सायकल देखील मिळाली होती. चंद्रकांत पाटील पालुशेठ बॅटिंगसाठी दाखल झाले. 25 वर संघाची धावा आपण बघतो. 2 बॉलचा खेळ आता उर्वरित शिल्लक राहिले. चंद्रकांत पाटील बॅटिंगसाठी आले. रन फलकावर धावा आहेत 25. वाकडी 40+ संघ थोडस स्ट्रगल करतोय. वाकडी गाव म्हटलं तर आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांचं हे गाव. त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये पण आपण ऐकला दुसऱ्या रात्रीमध्ये. लाईन आणि लेंथ मध्ये 4 ट्रिक. 4 बॉल 4 विकेट. क्या बात आहे. राम वेगळ्याच लय मध्ये. याच्या अगोदर 2 झेल बाद. त्याच्यानंतर एक खेळाडू क्लीन बोल्ड
आणि आता लेग बिफोर द विकेट 4 बॉल 4 विकेट राम क्या बात आहे. हॅलो जोशी साहेबांचे सुपुत्र सुयोग जोशी यांचं इथं आगमन झालंय तरी आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय आणि असं नसतं व्हायचंय. सुयोग आपण यायचंय. जॉन टी शेट्टी यांच्याकडून शुभेच्छा आलेत. आणि राम यांना आपण बघितलं तर विचुंबे प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे किताब त्यांना मिळालं होतं. हॅलो आणि राम पाटील साहेबांसाठी पण जोशी साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. जोशी साहेब खूप खूप धन्यवाद. 4 धावा 4 विकेट 5 बॉल त्यांनी फेकले. शेवटचा बॉल फेकला जाईल. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत जयदास पाटील. हो लेंथ अँड लाईन मधील बॉल चांगला पिचिंग केला आणि चांगली विकेट किपिंग आपण बघितली यशांच्या पाठीमागे. जेडी या सुवर्ण संधी आहे बघा. प्रत्येक षटकारास तुला 500 रुपयाचं बक्षीस येणार आहे समीर शेठ पाटील यांच्याकडून. तरी आता पुढील जो सामना होणार आहे तो नेवळी विरुद्ध नेरे. तर नेरे संघाचं कर्णधार इथं आलेले आहेत उपस्थित आहेत. तर नेवळ संघाचे कर्णधार आपण ताबडतोब इथे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. 3 ओव्हर संपलेत 25 धावा यशांच्या पाठीमागे. अजित आपण बघितलं सूत्र हलवताना यशांच्या पाठीमागे त्यांनी भरपूर काही राम पाटील यांना त्यांनी गाईड केलं. गोलंदाजी करत असताना कुठे बॉल लँडिंग व्हायला हवा कोणत्या स्वरूपानं बॉल रिलीज केला तर फलंदाजांना आपण थांबवू शकतो. यशस्वी गोलंदाजी राहिली. 4 विकेट 4 धावा. राम पाटील हे नाव गाजलं खरं तर गोलंदाजीतून. 3 ओव्हर नंतर 25 धावा. नामदेव जमदाडे यांना आपण मैदानामध्ये बघतो. 18 बॉल मध्ये फक्त 2 बॉल त्यांच्या वाट्याला आले होते आणि आता त्यांच्यावर भरपूर जबाबदाऱ्या राहिलेत. एंड चांगला त्यांना करावा लागेल. 4 षटकांची लढत आहे. आज 40+ लेजंड खेळाडू आपली अगदी म्हटलं जातं ना 40+चा स्लोगन 1 धाव आरोग्यासाठी. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल होता. नामदेव जमदाडे हे चुकलेत. जमदाडे साहेबांसाठी एक खुश खबर आहे. प्रत्येक चौकारासाठी जोशी साहेबांकडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस येणार आहे. बॉल हवेमध्ये तरंगत फिल्डर दूर आहेत. बॉल पासून लॉंगॉनला खेळाडू तयार आहेत. रन मात्र पूर्ण केले जाईल. आणखी एकदा 3 रन. चौथ्यासाठी निघालेत. नॉसॅक एनकडे थ्रो झाला आणि हिट झाला तिथे चौथ्याच्या प्रयत्नात खेळाडू बाद. पुन्हा एकदा 3-6 रेड बॉल एक बॅच मध्ये. मी फुल टाईट. नेरे संघाला बाय भेटली. माझी इच्छा होती बाय भेटायला नको पण त्यांना बाय भेटली आहे. काउंटिंग थांबली. चला अभिनंदन. तरी देखील संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. संघाची धावसंख्या प्रेम आम्हाला माहिती देते. धावा झालेत 28. 6 रेड बॉल. नामदेव जमदाडे यांना 3 आणि विलास चोरगे यांच्यासाठी 1. जयदास पाटील 1 मिळेल भरत पाटीलला. रेडबुल घ्या पण एकच प्याज असं तर रात्रभर झोप येणार नाही. धावसंख्येत 28. निलेश जुवेकर ड्राईव्ह केला. बॉल चालू आहे मिड ऑन मधून. क्षेत्र खाली आहे. दुसऱ्यासाठी निघाले. दूरवरून फिल्डर येते तोपर्यंत 2 कंप्लीट. 2 रन मिळतील या बॉलवर. 1 रन शॉट. एकच मिळेल. सिंगल मिळते. प्रेम आम्हाला सांगतायत की धावा झालेत 29. पंच कोणत्या एंडला शॉट? स्ट्राईक एंडला चेक केलं जाईल. यस
ऐक फ्रेंड्स. तर नक्कीच वैभव 2 चेंडूच्या समाप्तीनंतर इनिंग सत्र समाप्त होईल आणि आपण प्रेक्षकांसाठी बेस्ट डिसिजन बाय विनोदजी पाठे. 1 रन शॉट. परफेक्ट डिसिजन त्यांचा आपण बघितला. फटका सजवला. बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्र खाली आहे. फिल्डर दूर आहेत. एक टप्पा. बॉल का थांबवला जाईल नाही. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 रन. नामदेव जमदाडे याने इन ऍक्शन मध्ये वेट वॉच अँड देन प्ले त्यांनी केला आणि या 4च्या मदतीने धावा झालेत. त्या ग्रुप विचुंबे कडून विचुंबे संघाला शुभेच्छा आलेत आणि राम पाटील विचुंबे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्यांना बेस्ट बॉलर हे नामांकन सुद्धा मिळालं. चौकार तिथे आले. धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं तर धावा झाले 33. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. नामदेव जमदाडे हुक केला बॉलला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार 2 बॉल 2 चौकार. टार्गेट आता सेट झालंय. 37 धावा पहिल्या सत्रामध्ये वाकडी 40+ न केल्या. आता 24 बॉल 38 धावांचं आव्हान आहे विचुंबे 40+ संघासमोर. टॉस होणार आहे. नेरे 40+ आणि नेवाली 40+ आणि लकी ड्रॉ देखील तिथे ओपन केला जाईल. भाग्यवान प्रेक्षक कोण असेल 1 मिनिटाचा अवधी दिला जाईल. जो हजीर तो वजीर. प्रेम जो हजीर असेल त्याला लकी ड्रॉचं पारितोषिक मिळेल. समीर दादा घ्या आपण लकी ड्रॉ आणि त्यासोबत टॉस. सागर दादा मांडवकर. टॉस आपण करणार आहोत आणि टॉस नंतर लकी ड्रॉ. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण अजूनही 5 मॅचेस कव्हर करायचे. तर किशोरजी खारके यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. उद्योजक नेरे यांच्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आहे. सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देईन. किशोरजी खारके नेवाळी 40+ आणि समीरदादा पाटील आमच्या आयोजक आहेत नेरे संघाचे संघनायक. तर टॉस होईल. आपण टॉसकडे वळतोय. तर नक्कीच टॉस जिंकला नेरे 40+. समीरदादा टॉस जिंकला निर्णय का असेल. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती बॅटिंग करेल नेवाळी. कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40च्या आसपास प्रयत्न. आज टीममेट्स कडून कशा खेळाची अपेक्षा आहे कारण आज घरच्या मैदानावर घरच्या आयोजनामध्ये नेरे संघ खेळतोय. चांगला परफॉर्म करण्याचा प्रयत्न करू. तसंच आज आमच्या धीरज सुद्धा खेळतोय. त्यासाठी आमची एक चांगली वीक पॉईंट आहे बॅटिंगसाठी. नक्कीच समीरदा शुभेच्छा असतील. नेवाळी 40+ बॅटिंग करायचे. समोरच्या संघाने सांगितले कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कशी तयारी नेरे 40+ विरुद्ध. आमच्या आता नवीनच राजेश खातार आणि महेंद्र पाटील इन झालेले आहेत. म्हणजे आम्ही जवळजवळ 50 रन मारू. नक्कीच खूप सारे शुभेच्छा. 50 धावा त्या ठोकणार आणि लकी ड्रॉ कडे वळतोय. चला मी नितीन दादा जोशी यांना विनंती करेन आपण जॉईन व्हा लकी ड्रॉ साठी. आज साईश नाहीये तर अनिलजी पाटील साहेब यांचे सुपुत्र आहेत पुष्कर. या आपण अनिल पाटील साहेब ओरवेल ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला JCB सहकार्य केलं. पुष्कर या. आज साईश नाही पुष्कर या आपण. पुष्कर अनिल पाटील या आपण. अनिलजी पाटील यांचे चिरंजीव मयूर ते लाजतात. पुष्करच्या शुभ असतील. नितीन दादा असतील. विजय दादा आपण या आणि डॉक्टर गोपीनाथ आपण या. 3 नामांकन आपण देणार आहोत. पुष्कर पहिल्याला मिळणार स्पोर्ट्स सायकल. त्यानंतर असेल झील केबल नेट सर्व्हिस ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर यांच्याकडून मिळणार मिक्सर आणि सरपंच प्रकाशजी घाडगे यांच्याकडून बघा ट्रान्सपरन्सी. फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला स्पोर्ट्स सायकल पहिलं नाव येईल. भाग्यवान विजेता प्रेक्षक स्पोर्ट्स सायकल साठी आणि नाव येतोय 1 मिनिटाच्या आत यायचे. सूरज पोपेटा कळंबोली. सूरज पोपेटा कळंबोली 1. सूरज पोपेटा कळंबोली 2. बाद चिट्टी बाद. काउंटडाऊन स्टार्ट ठेवा. 1 मिनिट आहे. चला स्पोर्ट्स सायकल साठी दुसरी चिठ्ठी आपण ओपन करतोय. ऋतिक खुटले वाकडी आहेत का. यस. बघा किती आनंद आहे. यस किती आनंद. कसं वाटतंय सायकल मिळाली. लय भारी वाटतं म्हणा. आता वडापाव पण माझा जिरला आता. क्या बात आहे.
ऋतिक आले, थांबा आपण. सायकल कोणाला डेडिकेट करणार? डेडिकेट करणारच नाही कोणला. आता मी म्हणा चालवीन, रोज जाईन कोमटीवर बेकार. क्या बात आहे. खोमटीवर सायकल, काय संबंध आहे खोमटी आणि सायकल? आमचा तिथं राहण्याचा सोय आहे लय. धन्यवाद. चला मिक्सरसाठी दादा दराई, मिक्सरसाठी वडापाव खात होते तिथून धावत आलं. मिक्सर बाळकृष्ण शेळके भानगर आहेत का? बाळकृष्ण शेळके भानगर एक आहेत. एकदा जोरदार टाळ्या उद्या. मिक्सर चला इस्त्री. मॅच ऑन करा, अंपायर्स मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. स्कोरर लाईव्ह लक्ष असू द्या. वहिनी खुश. या बाळकृष्ण काहीतरी घेऊन आले. नेरेला नाईट बघायला गेलतो. यानंतर इस्त्री राकेश वागे नेरे, राकेश वागे नेरे इस्त्री एक मिनिट आहेत का? आहेत राकेश वागे. टाळ्या उद्या इस्त्री. तर नक्कीच मी डॉक्टर आमचे गोपीनाथ असतील, विजय दादा आपण द्या. नितीन दादाने विनंती करेन. समीर दादा या. आपण तिन्ही नामांकन देतो. बाळकृष्ण यांच्याशी आम्ही संपर्क, कसं वाटतंय? मिक्सर मिळाला, अपेक्षा होती का? नव्हती अपेक्षा, पण आता काय इंटरव्ह्यूवर आहे. कसं वाटलं मिक्सर मिळाल्यानंतर? खूप आनंद होतोय. उद्या उपस्थित राहणार? हो नक्की. एकदा टाळ्या उद्या. तिन्ही प्रेक्षकांना आपण देतो हे नामांकन आणि मॅच कडे वळतो. चला चिठ्ठ्या त्या बाद करा पूर्ण, सर्व नंतर बाद करू. आपण नामांकन देतो. मॅच ऑन राहील. मॅच कडे लक्ष वेधतो. तो बोलणार नाही. बोलेल का? छोट्या आल्या वागे इस्त्री मिळाली, कसं वाटतंय? बरं वाटतं. बरं वाटतं. वाटलं होतं का इस्त्री भेटेल? बरं वाटतं. उद्या येणार का? येणार. बरा वाटतंय. चला डॉक्टर गोपीनाथ बोलते. तुमना यस्त्री भेटना हा तो कसा वाटना? तू किसा वाटना? किसा वाटना? बरं वाटणार. बरा वाटना. हा मग काय करस त्या इस्त्रीने? कपडे इस्त्री करस? घालत. ते काय करस त्या इस्त्रीची? घरी ठेवणार. ठेवणार. मग तुझ्या आसनी पण नाव सांगूला पाहिजे ना, बासनी पण नाव आखूला पाहिजे का? सोरानी इस्त्री भेटना हा. आता आणखी किसा वाटना? गारगार वाटना? हो. गारगार वाटना हा त्यांनी. परेश दादा मस्कर नेरे आमच्या समोर जॉईंट झालेत. परेश दादा मस्कर आमच्याशी संपर्क साधतात पिसारवेवरून. काय सांगितलं चला मॅच कडे आपण लक्ष वेधूया. तर पिसारवेच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जस्वी 11 संघ पोहोचला फायनल मध्ये. मॅच कडे आपण वळतोय. तर साईच्या वाढदिवसानिमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. धन्यवाद देतो आम्ही सर्वांचा. आणि साईची उपस्थिती आपण उद्या पाहणार आहोत. चला आपण मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करतो. थोडी दिलगिरी व्यक्त करेन. प्रीतम दादाने विनंती करेन थोडं जॉईंट व्हा आपण. यानंतर परेशजी मस्कर होते आमच्यासमोर जॉईंट झाले होते आणि त्यांनी साईश आणि टीमनं साईशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. तर मॅच कडे लक्ष वेधूया. अजित 38 अगदी विचुंबे प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली जिथे राम पाटील यांना बेस्ट बॉलर मिळालं. पिंट्या ग्रुप सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो. समोर वाकडी 40+ आहेत. अगदी पूर्वार्धामध्ये 3 वेळा 3 धावा पळून काढल्या. चला सामना का थांबलाय, एक्झॅक्टली व्हॉट आपण पाहूया. सामना सुरू करा. या संपायरचा डिस्कशन तिथे होईल. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नेक्स्ट मॅच असेल 1:30 वाजलेत. नेरे 40+ नेवाळी. थोडा स्पीडअप असावा. अजित खेळतो 3 मध्ये 9. 38चं टार्गेट.
येणारे चेंडू असतील 21 आणि 27 धावेची गरज. स्ट्रायकर एंडला अजित, एक्सपिरियन्स प्लेयर. समोर ठेवला कव्हर कडे फटका दणदणीत चाललाय, दणदण करत. मिळतील 4 धावा. स्कोर मूव्ज ऑन. टोटल एकूण धावफलक आपण जरूर पाहतोय. अजित भोईर यांची बॅटिंग आतापर्यंत कमालीची 3 चौकार. जेव्हा रेग्युलर क्रिकेटमध्ये विचुंबे संघासाठी खेळायचे खूप छान क्रिकेट त्यांनी गाजवलं. मात्र आज 40+ साठी वैयक्तिक 4 मध्ये 13, संघाची धावसंख्या 15, 38चं टार्गेट. ओ पुन्हा एकदा गॅप मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला पाठलाग होईल का? कठीण. सीमारेषी लगत चेंडू चाललाय, डिस्पॅच होईल. बॅकवर्ड पॉइंट कडे मिळतील 4 धावा. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार आले. एकूण धावा धावफलकावर 19, 38चं टार्गेट. निम्मा प्रवास तिथे पार केला. गुड बॅटिंग आपण आतापर्यंत पाहिली. रामदास थोडं षटक महागडे ठरले. ओ टप्पा पडला, चेंडू आतमध्ये आला. ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 19. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम नेरे 40+. आपण रेडी राहा. विनंती असेल आपल्याला, या अगोदरचा आपण सामना पाहिला. पडगेनं 2 सामने जिंकले, मोहो संघाने 2 सामने जिंकले. आपण पाहतो वाकडी आणि विचुंबे आणि त्यानंतर नेरे 40+ आणि नेवाळी. आज 2 संघ क्वालिफाय होतील. आज रिक्वायर्ड रन रेट पाहिला या मॅच मध्ये 6.33 ची सरासरी. सामना थोडा सोपा आहे. तर रेवणजी बोपी साहेब आमचे कलाकार आहेत, भजन प्रेमी, संगीत प्रेमी. या मॅचला खूप वेळ ते एन्जॉय करत होते. तर नेवाळीचे संघनायक आपण मॅनेजमेंट संयोजकांशी संपर्क साधा. नेवाळी टीम संघनायक महत्वाच्या सूचना आहेत. शैलेशदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य आपण जरूर पाहतो. आणि आज पिसारव्याच्या नाईट स्पर्धेमध्ये आम्ही पाहतो जस्वी 11, जीतू 11 नेरे. परेश दादा आमच्या समोर जॉईंट झालेत. 18 चेंडू आणि 19. आज आम्ही घरचं आयोजन सोडून इकडे पिसारवेला खेळायला आलो. इथे परफॉर्मन्स चांगला झालाय, परंतु आयोजन घरचं आयोजन असल्यामुळे दुःख वाटतंय की आम्ही तिथे नाही आहोत. पण आज सगळं जे मॅनेजमेंट आहे ते 40+ करते, त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या. पहिला नंबर मारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. खेळ संपलाय, परंतु दुसरं षटक. तर परेश मस्कर आमच्या समोर जॉईंट झाले होते. त्यांचा आवाज आपण ऐकला. 19-38चं टार्गेट. 3 षटकं 19. नाहीये समीर दादा, 3 नामांकन मिळाली. कारण नेवाळी कॅप्टन आपण संपर्क साधा, कारण शैलेश दादांना ती सगळी रिपोर्टिंग आम्हाला द्यायचं आहे. आणि त्यानंतर आमच्यासाठी ते येणार आहेत ते वेगळे आहेत. कारण याची रिपोर्टिंग दिली तर प्रेमवर ट्रस्ट होईल, नाहीतर विश्वास खूप महत्वाचा असतो. तर नेवाळी 40+. कॅप्टन आमच्या मॅनेजमेंटची संपर्क साधा. एकूण धावा 20. लक्ष विद्या मॅच कडे टार्गेट 38. गोलंदाज विलास आलेत. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप कडे फिल्डर रेडी. एकूण धावा धावफलकावरती 21. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. आघाडीचे दोन्ही फलंदाज संघासाठी खूप छान योगदान. अजित आणि निलेश अगदी आपला अनुभव पणाला लावलाय. डाव्या हाताचे खेळताना निलेश 2 चेंडूमध्ये वैयक्तिक 2. अजित खेळताना 7 मध्ये 18. एकूण धावा 21. टार्गेट 38. येणारे चेंडू 16 आणि 17 धावांची गरज. ओ चेंडू टॅप करतो डीप बॅकवर्डला. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न कमालीचे झाले. सामना सोडायचा नाही. दोन्ही संघांमध्ये उत्कंठा निर्माण आहे. 38चं टार्गेट. धावफलक पुढे सरकेल.
सत्यवान काकडे आमचे मेन अंपायर्स, सँडी पालकर आज असतील, विनोद पाटे असतील, मॅनेजमेंटची संपूर्ण धुरा आज आपण जरूर पाहतो. तर मोह 40+ न 2 सामने जिंकले. इथे लॉफ करतो स्ट्रेट हिट. अजित भोईर यांना रोखणं कठीण. आक्रमकतेसाठी नेहमी ओळखले जातं. स्कोर मूव्ज ऑन. 38चा पाठलाग करायचे. नेवाली टीम आपण संयोजकांशी संपर्क साधा आणि नेरे टीमला विनंती करतो फिल्डिंगसाठी आपण रेडी ना. एकूण धावा 28-38 करायचे. चेंडू जरूर चाललाय फाईन लेग कडे. एक षटकारानंतर हा चौकार विचुंब्या. राजेशजी कातारा यांना आपण तिथे पाहिलं स्क्रीनवर. आज नेवाळी 40+ मध्ये खेळतील. ओ नेवाळी 40+. चला संयोजकांशी आपण संपर्क साधा. 13 चेंडू 6 धावा. यास बिग हिट, बिग 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 पॉवर. सामना सहज जिंकला विचुंबे 40+ आणि 2 षटकामध्ये मॅच फिनिश केली. चला नेरे 40+ विनंती करेन. तर नक्कीच निलेश यांनी जे विकेट घेतले ना आम्हाला माहिती देतो राम पाटील. 4 विकेट त्यांना आपण देतो मॅन ऑफ द मॅच. आणि बॅटिंग करताना बघा